कोणी तुम्ही त्रास नका करू, तुम्ही बसा, तुम्ही बसा, खाली बसा. अध्यक्ष साहेब तो धावून येतो, तो कोण आहे धावून येतो तो? हा चला. हॅलो संतोष शेठ बोला, तुमचं बोलले का ते? हा ओ शांत बसा, खाली बसा सगळे. कोण धावून येतो तो? खाली बसा, चला बसा, खाली बसा. हॅलो हॅलो ऐका, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हो खाली बसा, थांब. कवडे साहेब 5 मिनिटं जरा थांब जरा. हो माऊली शेठ थांबा, खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. ते आता नको, सगळे जाऊ दे आता, काय नाही. हो सगळे शांत बसा. कवडे साहेब माझी तुम्हाला विनंती. हो माऊली शेठ थांबा. हो प्रभाकर शेठ विषय पत्रकारचे विषय द्या. हो जरा शांत राहा, माझी विनंती आहे, ऐका. हो कवडे साहेब थांबा. माऊली शेठ शांत बसा, शांत बसा, माझी विनंती आहे, शांत बसा. कवडे साहेब 5 मिनिटं होत्या, विषय होते. कवडे साहेब बसा शांत. माऊली शेठ खाली बसा. हो खाली बसा, विषय पत्रकार विषय होत्या. प्रभाकर शेठ. हो कवडे साहेब 5 मिनिटं, माझी विनंती आहे. खावले माऊली शेठ शांत बसा, शांत बसा, खाली बसा, शांत बसा. ते कोणी बोलू नका, तेच मी म्हणत होतो. आणि मी परत सांगतो, ऐका. आज 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 विषय आज शेतकरी प्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांना वार्षिक मीटिंग मध्ये बोलायचा अधिकार आहे. संचालकांचा या सभेचा मी अध्यक्ष या नात्याने त्या सूचनेला उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे, सूचना मांडण्याचा अधिकार माझा आहे. माझी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती, ही वार्षिक मीटिंग होऊ द्या, सूचना मांडा. संचालकांनी प्रश्न उपस्थित करण्याचा आज वार्षिक मीटिंगला मार्केट कमिटीचा अधिकार नाही, त्यांना ती विनंती करतो. तरी देखील आता माऊली शेठ म्हटलं तरी देखील सभागृहाच्या भावनेचा मी आदर मी आजही म्हणतो, कायद्याच्या घटना दुरुस्ती करायचा मार्केट कमिटीला अधिकार नाही. परंतु तरी देखील आपण ठराव मार्केट कमिटीचा मंत्रिमंडळाकडे, प्रधानमंत्र्याकडे, मुख्यमंत्र्याकडे पाठवूया, हे मी सांगतो सभागृहाला. परंतु फक्त प्रतिनिधी मार्केट कमिटीच्या संचालकाला आज प्रश्न विचारायचा अधिकार नाही, हे अध्यक्ष म्हणून मी सभेचा अध्यक्ष म्हणून सांगतो. सभागृह प्रतिनिधी, सोसायटीचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतचे प्रतिनिधी यांना प्रश्न मांडायचा, सूचना मांडायचा अधिकार आहे. विषय पत्रिकेचे सगळे विषय होऊ द्यात. चला. अहो पण म्हणलं ना मी सूचना. अहो थांबा ना, पण म्हणलं ना मी, ते झालं ना. अहो झालं ते. हा आज नाही. वार्षिक सभेमध्ये संचालकाला बोलता येत नाही, ते मला आता दाखवा. सभा चालू आहे, चालू. सांगतो मी. मला अजिबात नाही, मला ऐकू द्या. माझं काय म्हणणं, माझा अजिबात नाही, बांधलं नाही. सन्माननीय सभापती महोदय, अध्यक्ष आजच्या सभेचे, माझी आपल्याला हात जोडून नाही, हात जोडून करायची विनंती आहे. मी तो चांगला विषय घेतो, नको. अहो ऐका, अहो मी म्हणलं ना, मी ते म्हटलं ना, मी म्हटलं ते. अहो म्हटलं मी सभागृहात. अहो ऐका, सूचना मांडायचा अधिकार आहे, त्यांना आज नाही दिला, त्यांना नाही. हा बोला. हो कवडे साहेब बसा. अधिकार का नाही? ओ माऊली शेठ तुम्ही थांबा ना. माऊली शेठ ऐका, जो विषय होता तो विषयाच्या सूचना तुम्हाला फक्त सांगायचं होतं. तुम्हाला कुठला विषय मांडायचा नव्हता, तेच फक्त करायचं होतं. फक्त रघुनाथ शेट्टी जो विषय मांडला, सभापती साहेबांनी त्याची नोंद घेतलेली. सभापती साहेब पुढच्या वर्षीपासून थोडासा बदल सगळ्यांचा आपल्याला म्हणता आहे, तर आपण थोडंसं बदल घेऊ द्या. काय फरक पडतो? मी कुठं म्हणतो काय? नाही बरोबर आहे. नाही पण त्याला कोण विरोध आहे आपला? अगदी बरोबर आहे, होऊ द्या. अहो हॅलो, मग मी काय खुलासा केला ना, खुलासा मी. खुलासा मी केला. आणि तरी मी म्हणालो सभागृहाचं हे करून आपल्याला अधिकार नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ठराव पाठवतो मी. घ्या. हा पुढचा विषय घ्या. हो सचिवांनी आणि माझी सगळ्यांना विनंती, मध्ये सूचना कोणी मांडू नये. सगळ्या प्रोसिडिंग पूर्ण होऊ द्यात. कोणाच्या काय हरकती असतील, सूचना असतील, सगळे विषय पत्रिकेवरचे विषय झाल्यानंतर. यासाठीच मी म्हणत होतो की मध्ये नको सूचना. संचिन शेट अहो जाऊ द्या. चला हो सचिव चला विचार हे करा. विषय पत्रिकेचे विषय घ्या. संस्थेचे सन 2024-25 सालामध्ये वार्षिक ताळेबंद जमा खर्च लेखाची माहिती घेणे. ठराव नंबर 2 कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर 30,721 रुपये. आस्थापना खर्च आहे 2,65,23,894. माझी अशी सूचना आहे की जरी आपल्याला तुमच्याकडे नियम नसेल ताळेबंदाचा अहवाल सभासदांपर्यंत पोहोचवणे असा कायदा नसेल. नाही एक मिनिट असा तुमच्याकडे कायदा नसेल किंवा तुमची सूचनाबद्दल मान्यता नसेल. परंतु मला जर मी एक शेतकरी आहे, एक मतदार आहे, मला जरा समजा वाटलं का ह्या वर्षाचा ताळेबंद आपल्या बाजार समितीचा काय आहे, तर मला तो मिळण्यासाठी मी काय करा. लगेच तुम्हाला आजच्या आज मीटिंग झाल्यावर लगेच देतो कॉपी. काळजी नका करू. आता कॉपी देतो. तुमचे हे बघा तुमच्या ऐका. एक मिनिट संदीप शेठ तुमचं सूचना योग्य आहे. ऐका असं आहे इथं आपण तुमचे ट्रस्टी म्हणून शेतकऱ्यांचे आम्ही आहोत संचालक सगळेच. मी सभापती असे. गव्हर्नमेंट ऑडिटर असतं, महाराष्ट्र भूषणचं शासनाचं त्याच्यावर नियंत्रण असतं. इथं आम्हाला काय वाटलं छोटा ताळेबंद करता येत नाही. आपण अनेक मान्यवर आहेत. तुमची मागणी मान्य कधी म्हटलं तरी. आणि हे बघा मी सभापती असो, आम्ही सगळे संचालक मंडळ असू, माझी सचिव साहेब, उपसचिव, सगळ्या संचालक तुम्हाला आहे हे सगळं आमच्या लक्षात राहत्या. वार्षिक मिटिंगचं त्यावेळी काय झालं ते तुम्हाला मी सक्त ताकीद देतो की ते ज्याप्रमाणे अजेंडाचा पुढच्या आपण आज पण देतो की नाही आव्हान, मग या वर्षी द्यायला पाहिजे. मी पण त्याच्याशी सहमत आहे. तो आव्हान पुढच्या वेळी अगोदर पहिला सगळ्यांना आव्हान गेला पाहिजे. कारण असं आहे मी तुम्हाला सभागृहाला नम्रपणे सांगतो, ना सभापती ना उपसभापती ना संचालक मंडळीने सांगितलं नाही गावात छापू नका म्हणून आणि देऊ नका म्हणून. तुम्हाला काळजी नका. संदीप शेठ लगेच कॉपी मिळेल. कोणाला पाहिजे त्याची कॉपी मिळेल. आता हो थांबा. माझी अशी सूचना आहे की जरी आपल्याला तुमच्याकडे नियम नसेल ताळेबंदाचा अहवाल सभासदांपर्यंत पोहोचवणे असा कायदा नसेल. नाही एक मिनिट असा तुमच्याकडे कायदा नसेल किंवा तुमची सूचनाबद्दल मान्यता नसेल. परंतु मला जर मी एक शेतकरी आहे, एक मतदार आहे, मला जरा समजा वाटलं का ह्या वर्षाचा ताळेबंद आपल्या बाजार समितीचा काय आहे, तर मला तो मिळण्यासाठी मी काय करा. लगेच तुम्हाला आजच्या आज मीटिंग झाल्यावर लगेच देतो कॉपी. काळजी नका करू. आता कॉपी देतो. तुमचे हे बघा तुमच्या ऐका. एक मिनिट संदीप शेठ तुमचं सूचना योग्य आहे. ऐका असं आहे इथं आपण तुमचे ट्रस्टी म्हणून शेतकऱ्यांचे आम्ही आहोत संचालक सगळेच. मी सभापती असे. गव्हर्नमेंट ऑडिटर असतं, महाराष्ट्र भूषणचं शासनाचं त्याच्यावर नियंत्रण असतं. इथं आम्हाला काय वाटलं छोटा ताळेबंद करता येत नाही. आपण अनेक मान्यवर आहेत. तुमची मागणी मान्य कधी म्हटलं तरी. आणि हे बघा मी सभापती असो, आम्ही सगळे संचालक मंडळ असू, माझी सचिव साहेब, उपसचिव, सगळ्या संचालक तुम्हाला आहे हे सगळ्या आमच्या लक्षात राहत्या. वार्षिक मिटिंगचं त्यावेळी काय झालं ते तुम्हाला मी सक्त ताकीद देतो की ते ज्याप्रमाणे अजेंडाचा पुढच्या आपण आज पण देतो की नाही आव्हान, मग या वर्षी द्यायला पाहिजे. मी पण त्याच्याशी सहमत आहे. तो आव्हान पुढच्या वेळी अगोदर पहिला सगळ्यांना आव्हान गेला पाहिजे. कारण असं आहे मी तुम्हाला सभागृहाला नम्रपणे सांगतो, ना सभापती ना उपसभापती ना संचालक मंडळीने सांगितलं नाही गावात छापू नका म्हणून आणि देऊ नका म्हणून. तुम्हाला काळजी नका. संदीप शेठ लगेच कॉपी मिळेल. कोणाला पाहिजे त्याची कॉपी मिळेल. आता हो थांबा. सचिन शेठ बोला. वाढ सर मी मगाशी बोलतो आपण सभेच्या अध्यक्षात आपण चांगल्या पद्धतीने सभा त्या ठिकाणी चालवलेल्या आहेत, चालवतात आणि आपण मला संधी दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. खरं तर एक चांगला विषय किंवा चांगली सूचना मला या ठिकाणी मांडायची आहे. आमच्या आळेपाट्यामध्ये आपला एक बाजार आहे, अतिशय नावाजलेला एक बाजार आहे. त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. समजा माझा पण कांदा आम्ही त्या ठिकाणी विकतो, म्हणजे मी शेतकरी त्या ठिकाणी कांदा घालतो. आणि एक तुम्ही आता मगाशी पुरस्कार आम्हाला आमचे गायचे व्यापारी प्रशांत कोरडे यांना दिला. खरं तर खूप चांगलं काम त्यांचं त्या बाजारामध्ये आहे. परंतु एक तिथे परिस्थिती अशी आहे
की गाईचा बाजार भरल्याच्या नंतर तिथं अतिशय त्या ठिकाणी कचरा होतो, दुर्गंधी होते. तर त्या ठिकाणी जी जागा आपण निवडलेली आहे त्या जागेवर चांगलं कॉन्क्रिटीकरण आपण जर केलं तर त्या ओढ्यालगत ते पाणी दुसऱ्या दिवशी तुम्हाला साफसफाई करून निघून पण जाईल, नंबर 1. आणि नंबर 2, त्याच्या पलीकडच्या बाजूला एंट्रीच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी जे काही मातीचे असे उतरण लागलेले म्हणजे पलीकडे जे गाडीधारक आहेत, व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना ऍक्सेस त्या ठिकाणी मिळत नाही. त्या ठिकाणी जर आपण पुढे पेव्हिंग ब्लॉक असेल किंवा रोडच्या गाड्याकडून म्हणून कॉन्क्रिटीकरण असेल ते जर केलं तर ते गाडीधारक चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतील आणि सुशोभीकरण त्या हायवेला आमच्या आळेगावामध्ये चांगल्या पद्धतीने होईल. मोठ्या प्रमाणात महसूल म्हणा किंवा उत्पन्न तुम्हाला आळेपाटाला संकेत मिळतं. त्यामुळे याची एक संवेदनशील नागरिक म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून तुम्हाला सुद्धा ठिकाणी करतो. याची दखल आपण घ्या आणि मंजुरी करा अशी माझी अपेक्षा आहे. कारण त्या ठिकाणी खूप गैरसोय गायीच्या बाजारामध्ये होते हे आपण पाहिलेलं आहे. विशेष अजून असतील तर ते सांगा तुमच्या माझी तुम्हाला विनंती आहे, जो कोणी सन्मान्य माझे प्रतिनिधी असतील त्यांनी एकदाच त्याचे काही 4 विषय असतील 5 विषय असतील कारण त्याचं लगेच उत्तर देतो. हा एकच विचारतो आपल्याला संधी मिळेल. एक अतिशय जिव्हाळ्याची बाब म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही माल आपण घेतो किंवा शेती पीक आपण उत्पन्न घेतो मातीचा जो काही आपल्याकडे जे क्वालिटीज आहे त्या डिफरंट क्वालिटीज आहे. नदीकाठची माती वेगळी आहे, डोंगराच्या पुढची माती वेगळी आहे असं आहे. तर त्या ठिकाणी काही द्राक्ष बागायतदारांना माती परीक्षण करावं लागतं. त्या ठिकाणी त्यांचा लॅब कार्यरत आहे. सामान्य शेतकरी